रोज रोज गावांमध्ये दिसणाऱ्या या जावा जावा आज एवढ्या सजून धजून साड्या बिड्या नेसून कुठे चालल्यात असा प्रश्न पडलाय का नाही तुम्हाला? तर आम्ही चाललोय आमच्या भावाच्या घरी कनेरीवाडीला. तिथं त्याच्या मुलीचं बोर नाणं होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं. मुलीच्या बोर नाण्याचा आणि हळदी कुंकवाचा एकत्र कार्यक्रम होता, म्हणूनच आम्ही एसटीचा प्रवास करत करत असं चाललेलो आहोत. असं दरवर्षीच आम्हाला आमची भाऊजाई बोलवते, पण आम्ही जात नाही कारण असं एसटीन जायला लागते. आणि मग एसटीन जायचं असलं आणि जर लहान मुलं आपल्या सोबत असतील तर लहान मुलांचं पण हाल होतंय आणि आपली पण दगदग होत्या, म्हणून आम्ही दरवर्षी जात नाही. कोण सोडायला असेल तरच जातोय, नाहीतर जात नाही. पण यावर्षी म्हटलं आवर्जून जाऊया, कारण तिचं शेवटचं बोर नाणं होतं हे 5वं, म्हणून एसटीनं का होईना पण आम्ही 2 लहान मुलांना घेतला आणि निघालो. तिथे गेल्यानंतर बघितलं भाऊजाईने छान असं डेकोरेशन केलं होतं, फुगे वगैरे लावून, खाऊचे काही पदार्थ ठेवून. पहिल्यांदा मी आमच्या चिवचं औक्षण करून घेतलं, मग आमच्या जाऊबाईंनी औक्षण करून घेतलं. नंतर आम्ही इथं दोघींनी बोरस्नान घातलेलं आहे पहिला तिला, नंतर ही आहेत आमची भाऊ आणि भाऊजाई, या दोघांनी सुद्धा बोरस्नान घातलं. आणि आमचं बोरस्नान घालताना बघून या दोघा छोट्यांना सुद्धा बोरनानं घालायचा मोह आवरला नाही, त्यामुळे त्या दोघांनी सुद्धा अशा पद्धतीनं बोरनानं घातलेलं आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेला बोरनाण्याची अशी काही पद्धत नव्हती, पण आता संक्रांत झाली म्हटलं की सगळ्यांचेच असे स्टेटस वगैरे व्हिडिओ बघायला मिळतात बोरनाण्याचे. आपल्या नशिबात नव्हतं पण आपल्या मुलांच्या तर नशिबात आहे, हे बघून भारी वाटते. म्हणूनच आम्ही आमच्या चिवचं सुद्धा अशा पद्धतीनं बोरस्नान केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.